नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. पाठराखीण या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आहे मित्रांनो, तेव्हा आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आजच्या भागामध्ये आज भाग्याच्या लग्नाचा दिवस असतो आणि आता भाग्या रेडी होत असते. तिची मैत्रीण तिला रेडी करत असते. ती खूपच खुश असते. चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो असतो. आणि तेवढ्यात आता निशा आणि मेघना येतात. तर त्या भाग्याला म्हणतात की भाग्य चल, आम्ही तुला आता रेडी करतो. त्यावरती भाग्य म्हणते की नाही, आज मात्र लग्नासाठी मला प्राजू रेडी करणार आहे, खूप छान नटवणार आहे. आणि प्राजक्ता दरवाजात उभी राहून हे सर्व ऐकत असते. आणि तेवढ्यात मात्र प्राजू दारातच येते. भाग्याचं लक्ष जातं. भाग्य म्हणते की हे बघा, ही आलीच. आणि लगेच ती प्राजूच्या हाताला धरून तिला आतमध्ये ओढते आणि खुश होत आता भाग्य म्हणते की प्राजू, अगं तो क्षण जवळ आलेला आहे. बघ ना प्राजू, अगं या घरातून आज मी लग्न करून निघून जाणार आहे. त्या अगोदर मात्र आपलं ठरलं होतं एकदम तसं तुम्हाला तयार कर आणि असं तुम्हाला तयार कर की रोहन बघतच राहील आणि तयार करून तुम्हाला लग्नासाठी सुद्धा घेऊन चल. आणि हे बघ, आज मात्र तू माझा हात सोडायचा नाही. आणि तेवढ्यात मात्र आता प्राजक्ताला खूप टेन्शन येतं. तिला मनामध्ये आता चारूने जे काही तिच्याकडून प्रॉमिस घेतलेलं असतं त्या वचनाची मात्र तिला आता आठवण होते. मामीला आपण काय वचन दिलं. प्राजक्ताचे डोळे भरून येतात आणि ती मात्र भाग्याला घट्ट रडतच मिठी मारते. आता दोघेही खूप रडत आहे. तर मैत्रिणी पाहत असतात. तर भाग्य म्हणते की प्राजू, अगं तू जर आता रडलीस तर मला फार कठीण जाईल. आणि प्लीज प्राजू, तू आता रडू नकोस, कारण मला वेळ आहे सासरी जाण्यासाठी अजून. आणि काय झालं प्राजू, तुला कोणी काही बोललं का, तू का रडतेस, असं आता भाग्य तिला विचारपूस करत आहे. तेव्हा आता प्राजक्ता रडतच नाही म्हणते आणि चल मी तुला रेडी करते असं म्हणून भाग्याच्या हाताला धरते आणि तिला तेथे आरशासमोर बसवते. हातामध्ये चुडा वगैरे घालते. तेव्हा मात्र आता प्राजूने भाग्याला खूपच छान तयार केलेलं असतं. भाग्य आणखीन सुंदर दिसत असते. आणि तेवढं तेथे आजी येते. आजी मात्र आता विचारते की झाली का, आमची भाग्य तयार झाली का, नवरी छान छान दिसते का. तेव्हा लगेच आता आजी ही अगदी तोंड भरून भाग्याचं कौतुक करत असते. भाग्य खूप सुंदर दिसत असते. आरशामध्ये आपलं रूप बघून ती आणखीनच खुश होते. तेवढ्यात आजी मात्र ती सगळ्यांना म्हणते की चला काम करायचे आहेत, लग्न घर आहे, पटपट तयारी करा. म्हणून सगळ्या मैत्रिणी आता बाहेर जातात. आणि तेवढ्यात आजी मात्र प्राजक्ताकडे रागाने बघते. बिचारी प्राजक्ता आता पुढे येते आणि आता ती इकडे वळून आलेली असते. तर आता आजी ही भाग्याच्या समोर येते आणि आरशामध्ये बघून म्हणते की बघू. आणि तेवढ्यात आता तेथे चारुलता आणि तृप्ती सुद्धा मस्त तयार होऊन येतात. तेव्हा आता तृप्ती म्हणते की आय्या भाग्य, काय मस्त मेकअप केला ग, किती छान दिसतेस प्राजूनी. आणि हे बघ, चांगला मेकअप झाला तर कोणीही सुंदरच दिसतं. आता तृप्तीची काही सवय बोलण्याची जात नसते. आजी मात्र रागाने तिच्याकडे बघत असते. तेवढ्यात आजी लगेच आता तृप्तीला म्हणते की चोंबडे, अगं चोंबडेपणा जरा बंद कर. आणि भाग्याला म्हणते की खरंच भाग्या, तू खूपच सुंदर दिसतेस. आणि तिचे केस वगैरे आता थोडेसे इकडे तिकडे करून म्हणते की ओळख बरं बघू मी तुझ्यासाठी काय आणलं असेल, डोळे मीठ बरं. तेव्हा आता भाग्य डोळे बंद करते आणि आता मात्र आयाजी तिच्या गळ्यामध्ये मात्र मस्त सोन्याची चैन घालते आणि म्हणते की हे बघ, माझ्याकडून मात्र तुला आता लग्नाचा आशीर्वाद समज. तेव्हा आता भाग्य खूप खुश होते आणि म्हणते की आयाजी. तेव्हा आता लगेच आजी म्हणते की नाही, असून दे. चारुलता खूपच खुश होते आणि खुशच पाहत असते. तेवढ्यात चारुलता म्हणते की भाग्या. तर भाग्य उठून मात्र आईजवळ येते. तर चारुलता म्हणते की बाळा, खरंच किती गोड दिसतेस ग, म्हणून तिची दृष्ट काढते. बिचारी प्राजू मात्र बाजूला उभी असते. आता प्राजूला हे सगळं काही लग्नाचा क्षण मात्र काही अनुभवायला भेटत नसतो. म्हणून मात्र तिला वाईट वाटत असतं, कारण आज आता तिच्या पाठराखीण म्हणजे बहिणीलाच या लग्नातून निघून जावं लागतं. याचं मात्र तिला फार वाईट वाटतं. आणि ती देवाला म्हणते की देवा, तू का माझी अशी परीक्षा घेतोस. भाग्याला मात्र मी तिच्या नजरेआड झालेली नकोय आणि मामीला मात्र मी तिच्या लग्नामध्ये तिच्या नजरेसमोर नकोय. देवा तूच सांग की मी काय करू आता. म्हणून प्राजू आता रडत असते. तिला टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे सूर्यवंशीच्या घरामध्ये आता हा सत्यम आलेला आहेत. आणि तेवढ्यात मात्र आता सुलोक्षणा म्हणते की हे बघा सत्यम भाऊजी, तू एकटाच आलास, इंद्रजित नाही आले का. तेव्हा सत्यम आणि अंबिका एकमेकांकडे पाहतात. आणि तेवढ्यात आरव सुद्धा आतमध्ये येतो. तर सत्यम आता वहिनीच्या समोर येतो आणि म्हणतो की वहिनी, अगोदर मी पाया पडतो. म्हणून मात्र तो सुलोक्षणाच्या पाया पडतो आणि इंद्रजित नाही आले, त्यांनी मला पाठवले असं म्हणतो. किंवा आता सुलोक्षणा म्हणते की मला माझ्या नवऱ्याचं वागणंच कळत नाही. घरामध्ये एवढी मोठी गोष्ट घडलेली आहे, ती न्यूज मध्ये येत आहे. सूर्यवंशी इंडस्ट्रीचा जो काही बिझनेस आहे तो कोलमडलेला आहे आणि ते यातून सावरतील की नाही हे सुद्धा माहिती नाही. आणि मग तरी सुद्धा तुझ्या दादाला घरी परत यावंसं नाही वाटलं का. ते म्हणतो की मी दादांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला होता आणि मी त्याला सांगितलं की आपण दोघांना सुद्धा जायला हवं. तेव्हा लगेच आता सुलक्षणा पुढे म्हणते,
परंतु घरचे प्रॉब्लेम्स मात्र आता सुलक्षणा सोडवेल असं म्हटले असतील आणि तुझ्या दादाला मात्र इतकं सगळं काही होऊन इकडे यावंसं नाही वाटलं आणि एक फोन सुद्धा करावासा नाही वाटला का? कारण त्यांना दुबईमध्ये राहणं हे जास्त महत्वाचं आहे, हो की नाही? तेव्हा आता सत्य म्हणतो की हे बघा वहिनी, आता मी तुम्हाला काय सांगू, आणि असं सुद्धा नाही की त्यांना काही फरक पडला नाही म्हणून, आणि तसंही ते खूप चिडलेले आहेत. तेव्हा आता सुलक्षणा म्हणते की फरक पडलेला आहे ना, मग त्यांना साधा फोन करता येत नाही का? तेवढ्यात प्रीती म्हणते की हो, कारण त्यांनी एक साधा फोन सुद्धा करायला हवा होता. तेवढ्यात अंबिका मात्र प्रीतीला शांत राहायला सांगते. तेव्हा सत्य म्हणतो की वहिनी, दादाचं असं म्हणणं आहे की डॅमेज कंट्रोल करा, इथे काय घडतं काय नाही किंवा कंपनीचं फ्युचर काय आहे, आणि याबद्दल मात्र त्यांना माझ्याकडून कंपनीचा डिटेल हवा आहे. आणि तेव्हा आता सुलक्षणा म्हणते की हे बघ सत्यम, तू आत्ताच आलेला आहे, तू दमला असेल, तू आराम कर, मी लग्नाला जाऊन येते, आपण संध्याकाळी बोलू. आणि तेव्हा सुलक्षणा जायला निघते, परंतु सत्यम लगेच तिच्यासमोर आडवा हात धरून उभा राहतो. तेव्हा सगळेजण पाहतच असतात की नक्की सत्यमचं काय सुरू आहे. सुलक्षणा आता सत्यमकडे बघते, सुलक्षणा रागानेच पाहत आहे. त्यानंतर मात्र आता इकडे प्राजक्ता ही घरातून जायला निघते आणि तेवढ्यात मात्र भाग्य तिला आवाज देते की प्राजू, आणि मुंडोळे हातात घेते आणि धावतच तिच्या जवळ येते आणि म्हणते की पाठ राखणीचं आता मोठं काम आहे, मला मंडोळ्या बांध. आणि तेवढ्यात मात्र आता प्राजक्ता तिला मंडोळ्या बांधते. भाग्य खूपच खुश होते. तेवढ्यात आता भाग्याची मैत्रीण धावतच येते आणि म्हणते की भाग्य, अगं चल, आपल्याला उशीर होतो जायला, दादा आणि बाबा बाहेर वाट बघतात, चला लवकर. तेव्हा आता आजी म्हणते की हो हो, निघायला हवं सगळ्यांनी. आणि लगेच मात्र चारू भाग्याच्या हाताला धरते आणि चल असं म्हणते. आता तृप्ती देतेच असते, तर आजी तिच्यावर ओरडते की अगं तू काय बघत उभी राहिलेली आहेस, जा ना तिकडे बॅग वगैरे उचल. आणि तृप्ती आता लगेच बाहेर जाते. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की भाग्या, हे बघ अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, आणि तू नेहमी काय म्हणत असते की टेन्शनच्या नानाची टांग. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की हो, आणि त्यांचं जे काही आता मैत्रीचं प्रॉमिस आहे ते दोघी मात्र आता एकमेकींना डन करतात. आणि आता चारुलता आणि आजी रागानेच प्राजक्ताकडे पाहत असते. तेवढ्यात भाग्य आता प्राजूला म्हणते की चल ना. तेव्हा प्राजू हो असं म्हणते आणि मामीकडे बघते. मामी तिला नाही म्हणून खुणावते. तेवढ्यात प्राजक्ता मात्र मामीकडे बघत भाग्याला म्हणते की तू पुढे हो, मी आले. आणि तेवढ्यात मात्र आता चारुलता म्हणते की चल ना भाग्या, अगं बाळा उशीर होतोय, चल. आणि तिच्या हाताला धरून तिला आता पुढे घेऊन जाते. आणि तेवढ्यात प्राजक्ता आता भाग्याकडे पाहतच असते, तर आजी तिच्या मागून येते आणि म्हणते की प्राजक्ता बेटा, तुझं ही अपशकुनी थोबाड मात्र घेऊन मंडपामध्ये यायचं नाही, कळलं का तुला आता सर्व. तेवढ्यात भाग्य परत मागे धावत येते आणि म्हणते की प्राजू चल ना पटकन. तेव्हा आता आजी मुद्दाम म्हणते की हो, आम्ही गाडीमध्ये बसतो, तू भाग्याला घेऊन ये. तेव्हा आता प्राजक्ता टेन्शन मध्येच असते, तर भाग्य तिला विचारते की प्राजू, अगं होईल ना सगळं काही नीट, माझं लग्न होणार आणि आता मी सासरी जाणार, नवीन लोक, नवीन जागा आणि नवीन नाती, मग तू सांग की मी कसं करणार ग एकटी सर्व. आणि हे बघ तू सुद्धा माझ्या सोबत नसणार आहे. आणि तेवढ्यात मात्र आता प्राजक्ताला चारुलताचं सगळं काही बोलणं आठवतं की आईने मुलीचं लग्न बघू नये असं म्हणतात, पण आता या लग्नामध्ये पाठ राखीन म्हणजे तू प्राजक्ता, भाग्याच्या लग्नात थांबायचं नाही. त्यामुळे आता प्राजक्ता टेन्शन मध्येच असते, तिच्या डोक्यात विचार सुरू असतात. तेवढ्यात मात्र आता प्राजू ही स्टूल घेते आणि रडतच मात्र स्टूलावर उभी राहते. तेव्हा भाग्य म्हणते की अगं तू कशाला बॅग काढतेस, माझं पॅकिंग झालेलं आहे. तेव्हा रडतच आता स्टूलावर उभी राहून प्राजक्ता म्हणते की तुम्ही तुझी पाठ राखीन आहेस ना, सासरी जाताना मात्र मला तुझ्या सोबत यायला लागेल, अगं मग माझी बॅग पॅक करायला नको का. तेव्हा भाग्य म्हणते की अगं ऑलरेडी मात्र त्यामध्ये सामान भरलेलं आहे, खूप जड आहे ती. तेव्हा प्राजक्ता रडतच म्हणते की असून दे, मी करते, 5 मिनिटात बॅग खाली होईल. प्राजक्ता मात्र तो बॅग जी काही आहे ती बॅग मुद्दाम पायावर पाडून घेण्यासाठी हे सर्व करत असते, कारण जर पायावर बॅग पडली तर मात्र आता मला लग्नाला जाता येणार नाही आणि भाग्याला मला काहीतरी कारण द्यावं लागेल, यासाठी मात्र प्राजूने हे केलेलं नाटक असते. तेव्हा आता प्राजक्ता मात्र ती मुद्दाम बॅग खाली घेते आणि मुद्दाम ती आपल्या पायावर पाडण्याचा प्रयत्न करते आणि तेवढ्यात ती जड बॅग असल्यामुळे तिच्या पायावर पडते. भाग्या जोरात प्राजू असं ओरडते आणि प्राजू सुद्धा जोरात आह असं करते. आणि तेवढ्यात मात्र तर प्राजक्ताला फारच लागलेलं असतं. तेवढ्यात चारुलता आतमध्ये येते आणि हे सर्व काही बघते आणि आता मात्र भाग्याला खूप वाईट वाटतं. भाग्य म्हणते की प्राजू प्राजू काय झालं हे, आणि ती प्राजूच्या पायाला हात लावते. प्राजूला खूप त्रास होत असतो. तेव्हा आता प्राजक्ता आपला त्रास सहन करत सुद्धा भाग्याकडे बघत आपल्या मनात म्हणते की भाग्या, अगं तुझ्या ह्या पाठराखणीला मात्र तुझ्या डोक्यावर अक्षता टाकायच्या होत्या, पण ते सगळं मी नाही करू शकत, मला माफ कर. सॉरी, खरंच माझ्याकडे दुसरा कोणताही ऑप्शनच नव्हता. म्हणून भाग्य आता तिच्या पायाला हात लावत असते, तर प्राजू जोरजोरात किंचाळत असते. तेव्हा भाग्याचा जीव मात्र तिळतिल तुटतो. ती म्हणते की प्राजू, अगं हे सर्व काय केलंस तू. तेवढ्यात मात्र आता तृप्ती सुद्धा धावतच येते, आजी सुद्धा येते आणि तृप्ती आता मोठ्यानेच म्हणते की काय झालं काय झालं, कसला इतका आवाज आला. आणि बघते तर काय पूर्णपणे बॅग खाली पडलेली असते. देवा, बॅग पडली की काय असं जोरात ओरडूनच म्हणते.
आणि आता मात्र तृप्तीचं तोंड काही बंद राहत नसतं. ती म्हणते की देवा, सकाळी झाला का जो काही अपशकुन कमी होता का? आणि आता हे सर्व. तेव्हा चारुलता आणि आजी एकमेकीकडे पाहत असतात. तर भाग्याला फारच राग येतो. भाग्य रागाने म्हणते की वहिनी जरा गप्प राहशील का? आणि तेवढ्यात मात्र वैद्यभाऊ आत येतात आणि धावतच येतात. काय झालं असं विचारतात. तेव्हा भाग्य म्हणते की बाबा, जड बॅग आहे तर ती प्राजूच्या पायावर पडली. तेव्हा आता वैद्यभाऊ म्हणतात की बापरे. बघू आणि भाग्याला बाजूला करतात आणि प्राजूच्या पायाला आता हात लावतात. तर प्राजूला फारच त्रास होत असतो. प्राजू जोरजोरात किंचाळत असते. तर आता बाबा म्हणजे मामा म्हणतात की काय ग, कसं वेंधळेपणामुळे इतकं काम करत असतात, काळजी घेता येत नाही का तुम्हाला? अगं तुझ्या पायाला सूज आलेली आहे आणि जोराचा मार सुद्धा लागलेला आहे. तेव्हा प्राजक्ता मामाकडे पाहत असते आणि डॉक्टर देशमुखांना मी फोन करून कळवतो आणि नक्कीच एक्सरे करावे लागेल. आणि तेवढ्यात मात्र तृप्ती म्हणते की आता लग्नाची इतकी गडबड आहे, मग हिला मात्र डॉक्टर देशमुखांकडे कोण घेऊन जाणार बरं? आणि कसं? तरी सुद्धा मी सगळ्यांना सांगत होते की आपण गाडी घेऊ पण नको. आणि तेव्हा मात्र माझं कोणीही ऐकलं नाही. आणि तेव्हा लगेच वैद्यभाऊ म्हणतात की हे बघ तृप्ती, तू बडबड करू नको, आपण ॲम्ब्युलन्सने घेऊन जाऊ. आणि तेवढ्यात मात्र आता तेथील ती एक भाग्याची मैत्रीण म्हणते की नाही काका, त्याची काही गरज नाही, माझ्याकडे गाडी आहे, आपण त्यातून प्राजूला घेऊन जाऊ. आणि तेवढ्यात भाग्य म्हणते की हो मी पण येते. आता मात्र हे ऐकून चारुलता आजी यांना तर धक्काच बसतो आणि तृप्तीला सुद्धा. तेव्हा प्राजक्ताच म्हणते की भाग्य काय हे, मी पण येते. 2 तास बसून तुझा मेकअप केलेला आहे, तो काही डॉक्टरांसमोर बसायला का? आणि हे बघ तू काही काळजी करू नको, मी स्नेहासोबत जाईल डॉक्टरांकडे. तेव्हा आता वैद्यभाऊ म्हणतात की ठीक आहे, मी सुद्धा त्यांच्या सोबत जातो. तेवढ्यात प्राजक्ता म्हणते की मामा तू काय करतोस? अरे तू तिचा बाबा आहेस, त्यामुळे मात्र तुझी तिकडे गरज जास्त आहे. मी कोणी काही काळजी करू नका, मी स्नेहासोबत जाईल डॉक्टरांकडे. मात्र ती स्नेहाला आवाज देते. स्नेहा आता लगेच प्राजक्ताला हाताला धरून उठवते, परंतु तिला काही व्यवस्थित चालता येत नसतं. भाग्य लगेच आता तिचा हात आपल्या गळ्यात घालते आणि तिला उचलून बाहेर घेऊन येते आणि तिला आता हॉस्पिटलला स्नेहा घेऊन जाणार असते. त्यानंतर आता इकडे सत्यम हा जेव्हा ह्या सुलोक्षणाला लग्नाला जाऊन न देण्यासाठी हात आपला आडवा घालतो आणि तो वहिनींना म्हणते, सुलक्षणाला म्हणतो की आज तुला लग्नाला जाता येणार नाही, कारण घाईघाईत आता इतक्या म्हणजे धावपळीत मात्र बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग ठरलेली आहे मॅनेजमेंटची. त्यामध्ये आता खूप महत्त्वाचा असा पॉइंट आहे. तेव्हा आता सुलक्षणाला राग येतो. सुलक्षणा म्हणते की ज्या कंपनीला मी आकाशात झेप घ्यायला शिकवलेलं आहे आणि तेच माझे पंख छाटणार आहे का? तर श्रेयस आणि तृप्तीला आनंदच होत असतो. अंबिका आरव यांना टेन्शन येतं आणि तेवढ्यात आरव म्हणतो की हे बघा मम्मा आणि काका, आपण 2 मिनिटं जरा शांत बसून विचार करूयात. किंवा आता सुलोक्षणा रागानेच म्हणते की त्याची गरज नाही. तर आरव म्हणतो की मम्मा पण. फक्त सुलोक्षणा आता हात वर करून आरवला शांत राहायला सांगते आणि सुलोक्षणा आता सगुणाला आवाज देऊन तिला लग्नाला जायला सांगते आणि जर काही लागलं तर मला फोन कर असं म्हणते. तेव्हा आता सगुणा हो मॅम करून आता लग्नाला निघून जाते आणि सुलोक्षणा मात्र मस्त तोऱ्यामध्ये सोप्यावर बसते आणि सत्यमला म्हणते की चला तर बघूयात की तुमचं बोर्ड काय म्हणतंय. त्यानंतर मात्र स्नेहा आता गाडी चालवायला बसते आणि भाग्या हाताला धरून प्राजक्ताला गाडीमध्ये बसवते. प्राजक्ताला फार आता त्रास होत असतो. शेवटी प्राजक्ताचा नाईलाज असतो, कारण बिचारीला आता त्या लग्नामध्ये हे दोघींनी येऊ नये यासाठी अट घातलेली असते. म्हणून मात्र तिला हे सर्व नाटक करावं लागतं. पण पायाला सुद्धा स्वतःच्या तिने जखम करून घेतलेली असते आणि सगळा त्रास आता प्राजक्ता सहन करते. भाग्याचा मात्र आता जीव प्राजक्तासाठी तीर्थी तुटत असतो. वैद्यभाऊ विचारतात की काय झालं प्राजू, फारच दुखतं का गं? तेव्हा प्राजक्ता म्हणते की हो ना मामा, थोडंसं दुखतोय. तर भाग्य रागाने म्हणते की मी तरी सुद्धा सांगत होते की बॅग जड आहे, काढू नको, पण तू माझं ऐकशील का कधी? तेव्हा आता प्राजक्ता कान पकडते आणि सॉरी म्हणते. आणि तेवढ्यात भाग्य म्हणते की हे बघ प्राजू, तुम्हाला डॉक्टर म्हणजे लग्नाला हवी आहे. आणि स्नेहाला म्हणते की हे बघ डॉक्टरांकडे जाऊन मात्र रांगेमध्ये थांबू नको, डॉक्टरांना सांग की इमर्जन्सी आहे आणि डॉक्टर नक्की काय म्हणतात ते मला लगेच कळव. तेव्हा आता स्नेहा म्हणते की हो. आणि तेवढ्यात तृप्ती म्हणते की काय ग प्राजू, हा पराक्रम करण्यासाठी तुला भाग्याच्या लग्नाचाच दिवस मिळाला का? आणि आता माझा पूर्णपणे मोडापच झालेला आहे. तेव्हा सगळेजण तृप्तीकडे पाहत असतात. त्यानंतर भाग्य म्हणते की देव करू पण फ्रॅक्चर नसून दे. आणि स्नेहा तुम्ही पटकन निघा आणि डॉक्टरांकडून लवकरात लवकर जाऊन या असं म्हणून भाग्य आता जायला सांगते. तेव्हा प्राजक्ता भाग्याकडे पाहत असते आणि मनात म्हणते की भाग्य मला माफ कर, कारण माझ्याकडे कोणताही दुसरा पर्यायच नव्हता. मी तुझ्या लग्नामध्ये येऊ शकत नाही म्हणून हे सगळं मी केलेलं आहे, भाग्य मला माफ कर. आणि तेवढ्यात मात्र प्राजक्ता खुश होत आता भाग्याला पुन्हा आता आपल्या मैत्रीचं प्रॉमिस करते आणि दोघे आता एकमेकींना पुन्हा मस्त गाल धरून ओढतात. आणि तेव्हा आता प्राजक्ताच्या डोळ्यात पाणी असतं आणि म्हणते की हे बघ भाग्या, मी लवकर येण्याचा प्रयत्न करेलच, परंतु तरी सुद्धा मी लवकर जर नाही आली तुझं लग्न होईपर्यंत, पण तरी सुद्धा तू मस्त मस्त फोटो छान छान काढण्याचा प्रयत्न कर आणि मस्त हे लग्न आहे तर ते एन्जॉय कर. तर भाग्य म्हणते की तू
तू जर आली नाही तर मी सासरी नाही जाणार, तुला कळलं ना? आणि तेव्हा आता भाग्य तिच्या हातातील फोन आहे तर प्राजक्ताच्या हातात देते आणि हा फोन तुझ्याकडे ठेव, जर काही गरज लागली, डॉक्टर काय म्हटले हे आई तू आता फोन करून सांग आणि हा फोन आईकडे असेल म्हणजे आईच्या फोनवर फोन करून सांग. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की ठीक आहे जाते मी. तेव्हा आता भाग्य म्हणते की जाते नाही येते, लग्नाला यायचं असं म्हण. आणि स्नेहाला म्हणते की स्नेहा निघा तुम्ही. तर वैद्यभाऊ म्हणतात की हो सावकाश जा. तेव्हा प्राजक्ता मात्र आता भाग्याला बाय बाय करत असते आणि भाग्य सुद्धा. आणि त्यानंतर मात्र आता इकडे म्हणजे बिचाऱ्या प्राजक्ताचं मन नसताना सुद्धा तिला जावं लागतं. आणि त्यानंतर आता ह्या हॉलवर येतात, बॅग वगैरे आतमध्ये आणत असतात. आणि तेवढ्यात मात्र आता लगेच तृप्ती ही भाग्याला म्हणत असते की भाग्या तुझ्या पोटामध्ये खरंच गोळा आला असेल. म्हणजे कसं की अगोदर प्राजक्ताने रोहनला भेटून जो काही लग्न मोडण्याचा प्रयत्न केला, सकाळी झालेला मात्र जो काही अपशकून आणि त्यात म्हणजे आता परत प्राजक्ताने घालून ठेवलेला हा गोंधळ, इतके अपशकून बापरे खरंच. आणि एवढं सगळं काही घडून गेल्यानंतर तुला तर धाकधूक होत असेल की लग्न होतं की नाही, लग्न होतं की नाही, मी खरंच समजू शकते. आणि तेवढ्यात मात्र आता चारुलता ही रागाने पाहत असते तृप्तीकडे. तेव्हा आता भाग्य रागानेच म्हणते की वहिनी प्रत्येक वेळेस बोलायलाच हवं का? तेव्हा चारुलता रागाने म्हणते की तृप्ती तिच्या मनामध्ये काही असं भरू नकोस, हात जोडते मी तुझ्या समोर. तेव्हा आता तृप्ती रागानेच बाहेर निघून जाते. आणि तेव्हा चारुलता आता भाग्याला म्हणते की भाग्या तुझं लग्न आहे आज, त्यामुळे आज मी तुला जे काही सांगते ते व्यवस्थित ऐकून घे. कुठेही इकडे तिकडे जाऊ नकोस, मैत्रिणी बरोबर कुठेही आता इकडे तिकडे फिरू नकोस. ह्या खोलीमध्येच तू बसून राहा. विधीचं कळल्यानंतर मी स्वतःच तुला येऊन येथे बोलवायला येते. आणि भाग्याला मात्र आता प्राजक्ताची काळजी लागलेली असते. ती विचारते की आई अगं प्राजूचा फोन वगैरे आलास का ग? तेवढ्यात तृप्ती धावतच येते आणि म्हणते की आई तुम्हाला बाहेर बोलावलं, आता रोहन आलेलं हे ऑप्शन वगैरे करायचं आहे. किंवा आता चारुलता म्हणते की अरे देवा. आणि भाग्याला म्हणते की मी सांगितलेलं लक्षात ठेव. म्हणून आता रोहनचं औक्षण करण्यासाठी सगळेजण बाहेर जातात. परंतु भाग्याला मात्र आता प्राजक्ताची काळजी लागते. प्राजू ठीक तर असेल ना, प्राजूला बरं वाटलं असेल ना, काही झालं तरी लवकरात लवकर मात्र ती माझ्या लग्नासाठी पोहोचवायला हवी. त्यानंतर आता इकडे आलोक आपल्या रूम मध्ये मात्र काहीतरी पेंटिंग वगैरे काढत असतो आणि त्याला मात्र आता ती आठवण होते प्राजक्ताची. आणि जेव्हा रूमला आग लागलेली असते आणि त्याने जी काही ओढणी फेकलेली असते ती मात्र आता त्याच्या म्हणजे तिच्या चेहऱ्यावर पडलेली असते. आणि तो क्षण आता आलोकला आठवत असतो. आणि तेवढ्यात अंबिका मात्र आता आतमध्ये येत असते. आणि तेवढ्यात मात्र सत्यम तेथे येतो. सत्यम अंबिकाला म्हणतो की काय झालं, माझ्याकडे लक्ष आहे की नाही? तेव्हा अंबिका म्हणते की हो आहे ना. सत्यम म्हणतो की चल मग गप्पा करूयात. अंबिका विचारते की आत्ता? अहो तुमची तर आत्ता अर्जंट मीटिंग आहे. म्हणजे कसं की जाऊबाई लग्नाला जायला निघाल्या होत्या आणि तुम्ही तर म्हणत होता आणि तुम्ही त्यांना थांबवून घेतलं, मग आता मीटिंग आहे तर मग गप्पा कशाला? तेवढा सत्यम रागानेच म्हणतो की वा अंबिका वा, नवऱ्याचं खूप छान स्वागत करतेस ग. तेव्हा आता अंबिका म्हणते की कसं आहे की आलोकच्या आता औषध देण्याची वेळ झालेली आहे आणि हे बघा मी औषध देते तोपर्यंत तुमची मीटिंग होईल आणि मग नंतर आपण मस्त गप्पा करूयात, तोपर्यंत तुमचं आवरून घ्या. आणि तेव्हा मात्र आता सत्यम रागाने अंबिकाकडे बघतो आणि अंबिकाकडे बघत मात्र तो बाहेर निघून जातो. आणि तेवढ्यात मात्र आता अंबिका आत येते. आलोक पेंटिंग करत असतो. तेवढ्यात ती आवाज देते की आलोक आलोक. आलोक आता पेंटिंग जवळ उभा असतो. तर अंबिका आता तेथे खाली त्याचा ज्यूस वगैरे ठेवते आणि आलोकला विचारते की आलोक काय झालं? तेव्हा आलोक रागाने मात्र ती पेंटिंग धरतो आणि फेकून देतो. अंबिकाला धक्का बसतो. अंबिका म्हणते की आलोक काय झालं? तेवढ्यात आलोक पुन्हा काय झालं असं विचारते. तर आलोक म्हणतो की ही मात्र भित्री भागूबाई आणि ह्या भित्र्या भागूबाईमुळे मात्र मी अख्ख्या जगासमोर आलो आणि तिच्यामुळे मात्र सगळेजण माझ्यावर हसत होते. जिथे जाते तिकडे ती घोळ घालत असते. आणि आलोक मात्र आता खूप भयंकर चिडलेला असतो. आणि हे पण मात्र तो अंबिकाला म्हणतो की तुझ्या सुनेला सांगायचं तुझी जी काही समेराची ट्युशन आहे ती बाहेर घ्यायची, घरामध्ये नाही. त्या प्राजक्ताचं घरामध्ये येणं बंद केलं पाहिजे. मला मात्र ती माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नकोय. तेव्हा अंबिका खूप घाबरतच हो हो असं करते. आणि हे पण तू अगोदर शांत हो, काळजी करू नकोस. आणि तेवढ्यात अंबिका आता मनात म्हणते की प्राजक्तामुळे मात्र आलोक हा जगासमोर आलेला आहे असं त्यांना वाटतं आणि त्यांचा प्लॅन सक्सेस झालेला आहे असं वाटतं. परंतु आलोक मात्र आता तिच्याबद्दल इतका राग मनामध्ये देऊन आहे. तो मात्र आय हेट यू असं म्हणतो. त्याच्या मनामध्ये आता प्राजक्ताविषयी इतका राग आहे. मग आता त्या दोघांचं लग्न कसं होणार आहे बरं? म्हणून अंबिकाला खूप टेन्शन आलेलं असतं आणि आता नक्की काय होईल आलोकची सुद्धा तिला काळजी लागलेली असते. आणि तेवढ्यात मित्रांनो आता आलोक तर बघत असतो, तो विचारत असतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र भाग्याचं लग्नही सुरू असतं. परंतु लग्नामध्ये तिचं काही मन रमतच नसतं. तिला काळजी लागलेली असते ती फक्त प्राजक्ताची. ती इकडे तिकडे पाहत असते. आणि तेवढ्यात मात्र चारुलता आणि आता वैद्यभाऊ हे विधीला बसलेले आहेत. आणि तेवढ्यात आता जे काही लग्नाची विधी पार पडत असताना भाग्याचं लक्षच नसतं. तर वैद्यभाऊ विचारतात की काय झालं भाग्या, लक्ष कुठे आहे तुझं? चारुलता विचारते की भाग्या अगं लक्ष दे ना. आणि तेवढ्यात प्राजक्ता
आता अजून आलेली नाही. भाग्य म्हणते की कुठे गेली, तिचा अजून सुद्धा फोन आलेला नाही. तेव्हा आता चारुलता म्हणते की अगं पाहुणी मंडळी आलेली आहे सगळी, आता आजच्या दिवशी तरी स्वतःकडे लक्ष ठेव, स्वतःचा विचार कर. त्यानंतर मात्र इकडे आता ही चोंबडी जी काही तृप्ती आहे, तृप्ती मात्र आता लगेच ही सांगत असते. ती पण सुवर्णाला म्हणजे आता रोहनच्या आईला, भाग्याची आई आहे ना, तिने मुद्दाम मात्र प्राजक्ताला तुमच्या समोरच येऊन दिलं नाही. आणि आता मात्र प्राजक्ता लग्न मंडपात कशी येईल ते फक्त मी पाहते. आणि ती लग्न मंडपात आल्यानंतर तुम्ही मात्र एक काम करायचं आहे. आणि आता मात्र ही तृप्ती तिला ते प्लॅन सांगते. तेव्हा सुवर्णा खूपच खुश होते आणि दोघेही एकमेकींकडे बघून खूपच हसतात. त्यानंतर आता स्नेहा प्राजक्ताला घेऊन डॉक्टरांकडे आलेली असते आणि तिच्या पायाला प्लास्टर वगैरे केलेलं असतं. तर स्नेहा म्हणते की हे बघा तिच्या बहिणीचं लग्न आहे, आम्हाला लवकरात लवकर जावं लागेल. त्यावरती डॉक्टर म्हणतात की खूपच दुखापत आहे. प्राजक्ता म्हणते की माझ्या नशिबातच नसेल माझ्या बहिणीच्या लग्नाला जायचं. तेव्हा मात्र आता स्नेहा तिच्याकडे पाहत असते. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.